हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील। स्वाती उन्होने चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्लॉगची नवीन एकदा सुरुवात करूयात। आज बाहेर चाललो होतो, म्हटलं चला आजचा व्लॉग आपण शूट करूयात आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचू। मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट करते बरं का। तर आज आम्ही आलोय फलटणमध्ये। बघा अवतार बघा, गाडीवरून आल्यामुळे असं झालंय हे सगळा अवतार। शरूचा गोंधळ बघा, लोकेशन चेक करायचं चाललंय कारण नवीन ठिकाणी आले की लोकेशनचं वांदे होते, त्यात नेटवर्क येणं झालंय, त्याच्यामुळं काय समजत नाही आहे की काय कुठून लोकेशन। कोळकी म्हणून काय काय गाव आहे तिकडं जायचं आहे आम्हाला, पण समजत नाही इथून कुठं जाऊ। विचारलंय तुम्हाला, त्यांनी लोकेशन सांगितलं ना, शिंगणापूर रोड विचारलं का? तर तिकडं जायचं आहे। काम आहे थोडंसं महत्त्वाचं, त्यांचे जे डॉक्युमेंट होते काय तर डॉक्युमेंट तिकडं विसरलेले, मग त्यांच्या फॅमिली घेऊन आले मित्राची, मग आम्ही तेच आणायला चाललेलो आहे। तर बघूया आता रोड सापडला की जायचं। आज पाऊस नाही म्हणून योगायोगानं आम्हाला मिळालं यायला, आता रोज पाऊस चालूच आहे, किती पाऊस आहे त्यामुळे बाहेरच पडायला मिळत नव्हतं। तर आता बघूया, चला निघूया पण आधी वेळ झाला। एवढं ना ते गाव शोधताना प्रॉब्लेम यायला लागलाय ना, मेन म्हणजे कुठं मेन्शनच नाही केलंय की ते गावाचं नाव किंवा काय कुठं काय आहे, त्यामुळे काय कळत नाही। 16 मिनिटं दाखवते का? काय नाही, आता जरा सॉल्व्ह झालंय कारण आम्हाला काही सापडत नाही, तर त्या बोलल्या की आम्ही तुला न्यायला येतो, मग आपणच जाऊया। जाऊ दे कसं तरी पोहोचूयात आता तिथपर्यंत। त्या पण 10-15 मिनिटं त्यांना पण लागतील ना यायला, आहे ना, मे बी। जाऊ दे कसं कसं आहे ना, पण आपल्याला तर सापडणं मुश्किल आहे। जाऊ शकलो असतं, तसं काही प्रॉब्लेम नव्हता आहे की नाही, त्यांची ना आपली चुकामुक नको व्हायला। तर फायनली आम्ही घरी पोहोचलोय। त्याच आम्हाला न्यायला आल्या होत्या कारण रोड पुढचा सरळ होता, पण मध्ये जे सर्कल्स होते ते आम्हाला सापडले नसते, त्याच्यामुळे त्याच न्यायला आल्या, त्याच्यामुळे आम्ही लवकर थोडं घरी पोहोचलो। खरं तर काय झालं होतं, शरूचे बाबा ओमानवरून येताना त्यांचा एक मोबाईल ओमानमध्येच विसरला होता आणि त्या मोबाईलमध्ये इंडियाचं कार्ड असल्या कारणानं इकडचे कोणते पण इंडियाचे कॉन्टॅक्ट्स त्यांना फोन करू शकत नव्हते किंवा कुठला पण कॉन्टॅक्टला खूप अवघड जात होतं, त्याच्यामुळं आणि येतच नव्हतं करायला, त्यांना कोणी कॉल करू शकत नव्हते, ते स्वतः कॉल करू शकत होते ज्यांचे पण नंबर असतील त्यांच्याकडे फक्त, त्याच्यामुळं लय प्रॉब्लेम येत होता। म्हणून त्यांनी पटकन आधी मोबाईल लगेच जसं समजलं तसं मागून घेतला। त्यांच्या मित्राची फॅमिली दुसऱ्या दिवशी येणार होते, त्याच्यामुळं मग त्यांनी त्याच्याकडे पाठवून दिला। मग आम्ही तो कलेक्ट करण्यासाठी म्हणून इकडं आलो होतो। आता इकडं आलेल्या ना शरूला भेटलंय मस्तपैकी चॉकलेट खायला, बिस्किट खायला, जे मम्मी घरात देत नाही, म्हणजे मी तर घरात अजिबातच देत नाही त्याला असं चॉकलेट किंवा बिस्किट वगैरे असं काय, पण ज्यावेळेला बाहेर जातो त्यावेळेला कोणीतरी दिलं की मुलं हट्टाने घेतात। कसा लांब जाऊन बसलाय बघा इथं। झालं काय आता, हा पण त्यांचा पण मोबाईल सापडेना झालं काय, आम्ही येताना मॅप लावलेला आणि आता म्हणतोय मोबाईल कुठे आहे, मोबाईल कुठे आहे म्हणून मोबाईलला फोन लावला, माझ्याच हातात वाजतोय मोबाईल, मॅप लावलेलं लक्षातच नाही। तर चला आम्ही आता आलोय बघा, कुठे दाखवते। आता शरूचा बड्डे पण जवळ आलाय, त्याच्यामुळं येताना आम्हाला हे ज्वेलरचं मोठं दिसलं शॉप, म्हटलं चला आता शरूसाठी काहीतरी घ्यायचं पण होतं आम्हाला, ठरवलेलं आम्ही, म्हणजे इथंच घ्यायचं होतं असं काही ठरवलेलं नव्हतं, पण घ्यायचं होतं कारण त्याच्या बांगड्या वगैरे तुटल्या होत्या। मग लहान मुलं आहेत तोपर्यंतच बांगड्या वगैरे अशा गोष्टी छान दिसतात त्यांना घालायला, आणि लहानपणीच हौस असते मुलींची, मोठी झाल्यावर हौस होते, पण मुलांना तेवढे लहान असते तोपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात। त्यामुळं आम्ही जोपर्यंत त्याला छान वाटते तोपर्यंत तर घालायचा असा विचार ठेवलेला आहे, जोपर्यंत शाळेत जात नाही तोपर्यंत तर घालू शकतो आपण या गोष्टी। मग त्याच्या बांगड्या मोडलेल्या होत्या आणि काही नवीन बांगड्या होत्या, ती मोठी साईज त्याला बसत नव्हती, म्हणून मग इथं घ्याव्यात म्हटलं नवीन बांगड्या। आणि वरून बघूयात आता चैन वगैरे मी बघते त्याला घेण्यासाठी, जर चांगली मिळाली तर ती पण घ्यायचा विचार करते। सगळ्याच बायकांची एक गोष्ट मात्र असते बरं का, ते जर जिथं जातील ना तिथं एक गोष्ट जर वस्तू घ्यायची असेल ना, तर इथं बऱ्याच अजून 4 गोष्टींचे भाव किंवा विचारून येणार आणि 4-10 गोष्टी नवीन बघून येणार, हे असं ठरलेलंच असतं, सगळ्याच बायकांचं असतं। आणि माझं काही नवीन नाही आहे त्याच्यामध्ये, मग मी पण इथं गेलेली तर माझं पण काही फ्युचर प्लॅन आहेतच गोल्डविषयी, मग तर ते सगळं मला बघायला पण खूप जास्त आवडत होतं, मग ते पण काय बघून घेतलं आणि मग आता पुढच्या प्रवासाला आलो। आणि जाता जाता आम्हाला इथे एक स्टॉल दिसला, बराच जुना दिसत होता, म्हणून आम्ही इथं थोडाफार काहीतरी नाश्ता करावा म्हणून थांबलो होतो। भेळ तर द्या आता,
ओली ग ओली ओली भेल खायची आपल्याला. आता हा जो मार्ग आहे म्हणजे डिस्कळ या गावात आहोत आम्ही आत्ता. जर इथून कोण मला बघणारा असेल बघत असेल आत्ता हा व्हिडिओ तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा कुठला रोड आहे तो जर कुणाला माहिती असेल तो पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला असं आम्ही जुने स्टॉल वगैरे असतात ना कुठं तर तिथं जायला आम्हाला बरंच आवडतं. भलेही तिथं क्वालिटी नाही मिळो पण मला आवडतं की अशा जुन्या गोष्टी बघायला. म्हणजे त्या लोकांनी कसं कसं तयार केलेलं असतं ना प्रत्येकानं आपलं एखादं विश्वच तयार केलेलं असतं म्हणू शकतो. तर ते आवडतं आम्हाला. आणि बिझनेस रिलेटेड अशा गोष्टी तर आम्ही आवर्जून बघत असतो. इथं बघा एवढा आहे पण चमचा किती मोठा आणि भरून घेतलाय बघा घास कसा. आणि त्याला जे पण आम्ही खातो त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला खूप जास्त आवडतात त्याला. आणि आपण 5 स्टार हॉटेल ह्या त्या 5 स्टार सोडा आपल्या ते ह्याचं नाही आहे पण आपण हॉटेलमध्ये वगैरे अशा गोष्टी जातो आणि खातच असतो. पण मुलांना ना अशा बाहेरच्या गोष्टी पण बघायला मिळायला पाहिजेत. या सगळ्या गोष्टींची पण माहिती पाहिजे. आता आपण सगळं मिळतंय ह्याच्या कारणाने आपण मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार तिथलंच खाणार सगळं त्याच गोष्टी मग मुलं होतात. पण ह्या गरिबातून आलेल्या गोष्टी असतात ना लहान गोष्टीतून माणूस कसा मोठा होतो त्यांनी काय काय कष्ट करत असतात या सगळ्या गोष्टींना दिसायला पाहिजेत मुलांना. आणि कुठेतरी थांबून अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांचं निरीक्षण करणं सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि मला ते खूप जास्त आवडतं. मग इथं गरमागरम त्यांना वातावरण इतकं छान झालं त्यांना गरम गरम वडापाव काढायला सांगितले. आणि ट्रॅव्हलिंग म्हणलं की अवतार बघा माझा कसा झाला एकदम बेकार अवस्था होत असते. कारण 2 व्हीलरवर जर प्रवास असला ना मग तर लयच बेकार. आणि त्या काकांना मी आमच्या व्हिडिओ एक शूट करायला सांगितला त्यांच्या इथला वडापाव खाताना. खरं सांगतो वडापावची क्वालिटी पण खूप छान होती. आणि मस्त गरमागरम वडापाव खाऊन आणि मस्त आम्ही घरी आलो. आत्ता आम्ही घरी आलोय बरं का. माझा अवतार तर कसं झालं बघा अजून तर काहीच आवरलेलं नाही म्हणजे नुसतंच घरी आलोय. आणि घरी आले कुठला कार्यक्रम चाललाय तुम्हाला दाखवते बरं का. कसं केलंय बघा याने. हा काय खाल्लंय तू बघू काय खाल्लंयस. आंब्याने नुसता माखलाय. त्यांच्या मित्राच्या बायकोनी येताना हे असे एवढे आंबे दिले. त्यातले 3 आंबे तर 4 आंबे तर खाल्लेच. आणि एवढे आंबे दिलेले मस्त एकदम 1 नंबर आंबा आहे एवढा भारी. आता ह्या आंब्याचं नाव काय हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा आंबा कोणता आहे बघितल्यावर ओळखतच असेल तुम्हाला. मला वाटतं हा केसरच आहे पण मी काही त्यांना विचारलं नाही कुठला आहे ना. चव तर केसर सारखीच लागते. तुम्ही मला सांगा कुठला आहे. तर अशा पद्धतीने आमचा आंबा खायचं चाललंय. खरं तर आम्ही त्यांना पहिल्यांदाच भेटलेलो आणि त्यांनी एवढा छान पाहुणचार केला ना खूप मस्त. आणि खूप मागं लागलेला नाश्ता वगैरे करून जा काहीतरी खाऊन जा असं करून थोडा वेळ थांबा असं करून. पण पावसाचं एवढं वातावरण होतं त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही. आणि येताना त्यांनी आम्हाला एवढे पिशवी भरून आंबे दिले. आणि शरू तर एवढा जास्त खुश झाला कारण त्याचा आंबा म्हणजे जीव की प्राण झाला आहे अगदी. आणि आंबा जर दिसला तर तो आंबा सोडतच नाही. आणि आत्ता बसल्या 4-5 आंबे आम्ही कापलेले आहेत. आणि प्रत्येक आंबा एवढा छान चवीला लागतोय ना. पण आता कसं पावसाचं वातावरण सतत पाऊस यायला लागलाय त्यामुळे आंबे लवकर खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पटापट संपवून टाकायचे जेणेकरून ते खराब होऊ नये आणि जेणेकरून ते बाधू पण नाहीत. जसं आंबाला उशीर होईल खायला तसं तो बाधतो आता पाऊस चालू झाल्यावर. म्हणजे पोटाला वगैरे त्रास होतो त्याच्यामुळे आंबा हा लवकर संपवा असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं निघतानाच. वाव तिला कळालं आंबा पुढे गेलाय जरा असं करते काल आंबा जरा पुढे गेला जास्त पिकला ना असं करतो जरा खाल्ल्यावर. तर आज ना आम्ही खूप वर्षांनी 2 व्हीलरवर प्रवास केला होता. म्हणजे जवळपास आम्ही पुण्यामध्ये होतो तेव्हाच 2 व्हीलरवर एवढा लांब प्रवास केला होता. आणि त्याच्यानंतर हेच आत्ता म्हणजे जवळजवळ 5-6 वर्षानंतर आम्ही 2 व्हीलरवर प्रवास केला आहे. म्हणजे लांबचा प्रवास एवढा पण जास्त लांब नव्हता. फार तर आमच्या इथून मला 1.5 तास लागला जायला.
पण टू व्हीलरचा प्रवास म्हणजे अगदी काही वेगळाच असतो. टू व्हीलरच्या प्रवासाची मजा वेगळी असते. फोर व्हीलरमधून तुम्ही कितीही फिरा, काही फिरा, पण टू व्हीलरच्या प्रवासाची मजाची सर कशालाच येत नाही, एवढं मात्र खरं आहे. आणि त्यात वातावरण हे पावसाचं आहे ना, त्याच्यामुळं जास्त ऊन वगैरे असं काहीच नव्हतं. त्यामुळं एवढं छान वाटलं ना प्रवास करायला, खूप छान मजा आली. आणि कधीतरी असा एखादा दिवस आपल्या माणसांच्या सोबत असं फिरायला एकदम मस्त वाटतं बघा. अगदी माझा हा एकदम साधा सिंपल होता, काही खर्चिक नाही, पण अविस्मरणीय माझा दिवस होता हा, असं म्हणावं लागेल. खूप एन्जॉय केला मी हा प्रवास. मस्त गाडीवरून येता जाता गाणी म्हणत होते मी आणि लय मजा आली. फोर व्हीलरमध्ये आपण म्युझिकवर जे गाणलं होतं ना, सॉन्ग ऐकतो, त्याच्यापेक्षा आपल्या तोंडाने मस्त मोकळे हवेत गाणी म्हणण्याची मजा काही वेगळीच असते की नाही. तर ती आज मी खूप जास्त एन्जॉय केलेले, भारी वाटलं. आणि छान आता त्यांनी आंबे पण दिलेले, मस्त एन्जॉय केलेत आंबे. शरूने पण खूप आवडीनं खाल्लेले आहेत, तर त्यांना पण थँक्यू. तर त्यांनी हा माझा व्हिडिओ बघितला, त्यांच्यापर्यंत कधी पोचला माझा व्हिडिओ. खरं तर मी माझ्या चॅनलची कुठेही जाऊन स्वतः पब्लिसिटी वगैरे करत नाही, स्वतः जाऊन सांगतही नाही की मी यूट्यूब करते वगैरे, असं काही नाही. कारण मी जास्त करून शूट करत नाही जिथं जाईल तिथं, कारण प्रत्येकालाच आवडतं असं नाही की शूट केलेलं किंवा व्हिडिओमध्ये यायला आवडतंच असं नाही. जेव्हा एखाद्याला माहिती पडेल, आपल्याला जास्त ओळख येईल, त्याच्यानंतर विचारायचं. आणि ज्यांना जर आवड असेल, त्यांना जर वाटलं की बाबा हा नाही ठीक आहे, तरच मग त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं, असं मी ठरवलं आहे. मी जास्त करून कोणाला व्हिडिओमध्ये घेत नाही. घरच्या घरीच आमचे जे ज्यांना आवडतं त्या लोकांनाच फक्त मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे, किंवा त्यांच्याशीच माझं काय असेल ते मी सगळं या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. तर चला, कसा वाटला आमचा हा मिनी ट्रिप म्हणावं लागेल. खरं तर कामानिमित्त ही ट्रिप झाली, पण खूप छान झाली आणि खूप मजा आली. असाच खळखळून आनंद जो आमच्या चेहऱ्यावर आत्ता दिसतोय, तो स्वामींच्या कृपेने असाच टिकून राहू दे. तर असाच आमचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करत चला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय बाय.